इथपर्यंत पाणी येतं मॅडम. हे जे पाईप आहे ना, म्हणजे ही पूर्ण मँग्रोव्ह इथपर्यंत येतं. हां, पण आपण इथे काही हे लावू शकतो ना, इन्फॉर्मेशन बोर्ड्स अबाउट हे जे यांची जी रूट्स वगैरे यांच्या हे आतमध्ये लावलं पण तिथेच म्हणजे ॲज अ डिस्प्ले बोर्ड. वर पण आहे आपल्या अच्छा. डिस्प्ले बोर्ड आहे तिथं. हां, मँग्रोव्हची जी व्हेरायटीज आपली आहे सर्व लागतं. म्हणजे जे काही सपोज ॲव्हिसिनिया तर मुख्य तर आहे आणि हा लँड हा जो आहे हा कसला आहे? हा डम्पिंग ग्राउंड आहे. कोणाचा? BMCचा. काय काय म्हणजे कुठला एरिया काय आहे? एरिया कुठला आहे ते? हां, पण आपला मँग्रोव्ह एरियामध्ये येत नाही ते. हे आपली लायब्ररी आहे अच्छा, आणि पुढं कॉन्फरन्स रूम आहे याच्या. ओके. याच्यासाठी स्पेशली आपण लायब्ररियन हे करणार की झालेलं आहे अपॉइंटमेंट वगैरे, म्हणजे ज्यांना ह्या बाबतीत माहिती आहे हो आहे ना. आपण तसं एक आपलं आपण आयडेंटिफाय करून केलेलं आहे का ऑलरेडी? हां, ठेवणार. अजूनही आयडेंटिफाय केलं नाही ना? ओके. पॉलिसीजबद्दल आपण म्हणजे त्याला पण कम्प्लायन्सेससाठी पब्लिकच्या इन्फॉर्मेशनसाठी ते आपण काय करतो? नाही, ते तर अबाउट प्लांटेशन आहे. म्हणजे सपोज वॉट एव्हर अबाउट द दिस पॉलिसीज विच हॅज बीन ड्राफ्टेड किंवा विच हॅज बीन ॲज अ रिफॉर्म्स कोट करणं किंवा मँग्रोव्ह सेल तयार होताना. एक मिनिट हां, इथून जरा बाहेरचं पण. डम्पिंग कुठल्या बाजूला आहे? इथे आहे की इथे आहे? हां, कुठे आहे? इथेच. म्हणजे त्याच्या पूर्ण इम्पॅक्ट किंवा याचं काही आपण स्टडी केलं की आपले जे बायोडायव्हर्सिटीवर त्याची इम्पॅक्ट आणि जे काही तसं आपण काही स्टडी केलं. आणि ती जी रिजन आहे म्हणजे ती जी, अच्छा, ही पॅगोडाचं आणि जेट्टीसाठी. ओके. आणि हे जे आहे ते महाराष्ट्रात आढळणारे 18 वनस्पती आहेत त्यांची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे आपले महाराष्ट्रात जेवढे आहेत 18 स्पेसीज आढळतात हां, तर त्याची इन्फॉर्मेशन आहे की अच्छा. यूज कसं आहे, फ्रूट कसं आहे. ओके. 18 आपण आयडेंटिफाय केलं आहे का? आपण 18 आयडेंटिफाय केलं आहे का? आहेत already. अच्छा. कारण माझ्या एक स्टुडंटनी पूर्ण PhD केलं आहे, माहीत आहे ना? हां, हे मँग्रोव्हवर माझा स्टुडंट आहे, त्यांनी केलं आहे. आणि मेनली आपला पूर्ण याच्यात तिथं मग कांदळवानांना धोके काय आहे, त्याचे फायदे काय आहे, अच्छा, मग कसं वाचवायचं. ओके ओके. कांदळवानाच्या ज्या सहप्रजाती आहेत की पण मला असं वाटतं आपल्याकडे ना काही सिस्टम असतात ज्याच्यातनं आपण ह्यांना म्हणजे ते हर्बेरियम शीट्स वगैरे बनतात, तसं पण जर आपण लाईव्ह असे डिस्प्ले वगैरेसाठी, कारण हे फोटोपेक्षा केलं आहे का? अच्छा. नाही, आर्टिफिशियल म्हणत नाही आहे, ॲक्च्युअल जे आपण ना प्रिझर्व सॅम्पल हां टिकतात ना, म्हणून तर हर्बेरियम शीटसारखं म्हटलं. त्याच्यावर काहीतरी ते हे करून म्हणजे काही प्रिझर्वेटिव्ह करून. अच्छा, म्हणजे ते करू म्हणजे ते हां टेस्ट लाईक मुलं हे करू शकणार. अच्छा, ओके. हा कोण म्हणजे कोणी? अच्छा, हां 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 दिसतंय. हो 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 हो. ग्लास आहे, ग्लासवर पण कोण आहे म्हणजे हे आयडिया किंवा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ज्यांना दिलं गेलं आहे हे काम? हां, ओंकार इंजिनियर. त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे? नाही नाही, पण त्यांच्या कसलं बॅकग्राऊंडवर आपण त्यांच्याकडनं हे घेतोय किंवा त्यांच्या आयडियाज घेतले? आपण आयडिया देतो, पण कोणतरी मँग्रोव्हचे जे कन्सल्टंट आहे ना हां मँग्रोव्ह डिपार्टमेंटचा. हां, काय आहे? कन्सल्टंट कोण आहे? टंडन. अरे बापरे, ते टंडन. नमस्कार. पण टंडनचं तर काही याच्यात हे नाही आहे, एक्सपर्टीज तर काही नाही आहे. टंडनच सगळं काही करतोय आज. त्यांच्या कसलं एक्सपर्टीज आहे? नमस्कार. आपला अच्छा, राक्षी. आजपर्यंत तुम्ही समोर आले नाही म्हणून आता पहिल्यांदा. Maharashtrian. Like the informations, no?
like that's what I was telling. Now, suppose we talk about the plantations. In the plantations also, what type of plantations and how to choose for those plantations. So that is what my idea behind. Ki we have to little scale up later. Of course, this is a beginning. It's a good one. Yeah. And what you will do about this dumping ground which is next to it? EMC, we are covering mostly Yeah, but then we will have to tell them also. with whatever little knowledge we had. Yeah. Only the concern is only to get those CRZ permissions and And that's what I was asking about, whether the disposal of battery and all, because time to time that is also a matter of concern. So how we are going to make it more purely as a, because today see, because of Google and all, it's not difficult to get the actual informations about anything. So world over, whatever the best practices that if we can. So how often you come to this place? I think definitely not later than a month. What do you say? Huh? What do you say? Actually leave such year. But in Daisar, everything was in mangrove, an elevated platform. Okay. Even the structure was also an elevated platform. It's fantastic. Everything as per the CRZ norms. The initial concept was started in some 2019, 20 something like that. But due to the COVID, no, it stopped. Okay. When did you take up as? When I took in 2023 when I joined, I took it in my hands. Then Okay. Then it's finally started. Good. Whatever. याच्याबरोबर जे कनेक्टेड असतात जसे निवटे असतात हां. मड स्क्रॅब आहे हो तर मग ते किंवा आपला दुसरं काय नाहीतरी असतं. आपल्या आमचे लाईफ काय मध्ये आमचे आपल्या मित्र- लाईव्हलीहूड कमिटी काय करतो मग? ऐका ना आमचे मित्र आहेत त्यांना हवं तर आपण कधीतरी तुम्ही नेक्स्ट टाइम कधी आलात ना तर त्यांना बोलू त्यांच्याकडनं माहिती घ्या तुम्ही निवट्या वगैरे अमुक तमुक फिशरमॅन्स येते नाही पण तिथेच त्यांच्याकडे काही त्यांनी हे जर करून ठेवलं असेल म्हणजे काय पद्धतीने ते लाईव्हलीहूडला एनकरेज करतायत किंवा काय करतायत ते जर आपल्याला बघता आला त्यांच्याकडे ते जास्त बरं राहणार. ही आपण लावून घेतली हां कुठली जाळी आपण लावून घेतली ही इकडची ही अच्छा ही जी जाडी खालची म्हणजे ते ट्रॅश हे होऊ नये म्हणून हा ना हां म्हणजे ट्रॅशसाठी तर हे कुठपर्यंत केलं आपण पूर्ण आपल्या हां टावरपर्यंत पण आपला हा एरिया किती आहे इथे आपला मँग्रोव्हचा एरियाचा किती म्हणजे नाही पण टोटल एरिया हेक्टर्समध्ये किती आहे? अच्छा ओके. आणि त्या बाजूचा जो आहे तो पण आपलाच आहे. मग तिथे कोणाचं अंडरमध्ये तिथे कुठला नाही पण RFO हा सेम आपले अच्छा ओके. तर त्या साईडचं कधी दाखवताय मला तिथे काय करतायत किंवा ती लाईव्हलीहूडवाल्यांशी पण मग तेव्हा आपल्या हां काय आहे काय 6 डिसेंबरचे लोक तिकडे गेले. नाही आज म्हणत नाही आहे नंतर एक सेपरेट आपण एक सेपरेटली आपण हे करू शकतो नाही का. हां हे बघा ह्याचा पण जर स्टीमरचा एवढा धुवा निघतोय तर ह्या स्टीमरला पण आता व्यवस्थित हे करायला पाहिजे की त्याच्या डिझेल किंवा काय जो हे करतायत बघा किती धूळ उडते की नाही जेव्हा स्टीमर चालते तर त्याचा पण परिणाम होतोच ना. तर त्यामुळे ह्यांच्या पण पद्धतीमध्ये ही जी स्टीमर चालते आपली जेटी त्याच्यात पण कसं प्रकारचा बदलाव आणता येईल असं हे होऊ नये त्यासाठी पण जरा बोलून आणि व्यवस्थित तसं जर करता आला ते पण आपण आपल्याकडनं आता सर्वच भेटतील प्रयत्न करायला पाहिजे. ज्यांची सोसायटी जी आहे ते पण भेटतील. त्यांच्याशी पण बोलायला पाहिजे कारण तसं मच्छीमार सोसायटी जेट्टीची सोसायटी आहे. अच्छा ओके हां म्हणजे नेक्स्ट टाइम आपण जाऊ तर त्यांच्याशी पण आपण संपर्क पायलट स्टडीचा जे बोलले ते सर्वात चांगलं ते आपण पायलट स्टडी केलं इथे जाऊ शकतो. हे काय हा डेक इकडे पण रस्ते आहे सेम म्हणजे तिथपर्यंत आता जो जसं तिथे बघितलं की तुम्ही म्हणाले इथपर्यंत अच्छा म्हणजे एंट्रीला नाही हां बाहेर बघता येईल तसं आता जेटीला तसं बघितलं. हां अच्छा हा किती किती हे आहे सेम दोघांचे मिळून सेम अच्छा सेमच आहे. साधारण 800 मीटर
पण इथे पण काहीतरी मँग्रोव्ह कापलंच गेला असणार ना, त्याला रिप्लेसमेंट केलं आपण, इथे एकही मँग्रोव्ह कापला गेला नाही. गेलंच असणार ना. हा असं हे प्लेन करायला जसं मध्ये मध्ये एक एक आलं आता बघितलं आपण. मध्ये आले तर बघा असे केलेले आहेत. हां म्हणून ते वाकडे तिकडे झाले मॅडम. हम्म. हे जे हे ना कट केले असते तर सरळ आले असते. तिथेच केलेले आहे मॅडम. हे बघा झाडामध्ये ऍडजस्ट करून हे बघा अशी केली. हम्म. पण अजून बघायला पाहिजे की ह्याला कसं काय, हे तुम्ही नेट लावला तरी बघा कचरा येते. हो हो थोडाफार असतोच मॅडम. हम्म. नाही पण हा खूप छान, मला बरं वाटलं मुंबईमध्ये असं काहीतरी आहे म्हणून. तुम्ही आनंदी झाला, मला खूप ती आनंद, काय आम्हाला आनंद. काय झाडाला काही पांढरं काही चिटकलं हो, सारखं ती काय? बॅग येते. अच्छा मला हे वाटलं घुबड. लगेच माणसं पाठवली. हे बरं केलं असं असं करून थोडा. इथे रेस्ट म्हणजे असं पण इथे पण हे पाहिजे CCTV, कारण कोण काय कुठे बसून. अच्छा संपूर्ण घालवलं माहिती का? हां कारण की हे आल्यानंतर काय म्हणजे आता तुम्हाला काय सर्व गोष्टी माहिती आहे बरोबर आहे? काय अनुचित गोष्ट होऊ नये त्याची प्रिकॉशन्स आहे. आता इथे गोयल साहेब येऊन गेले, पियुष गोयल. नाही पण आता जो कोण कोण म्हणाले MLA इकडचे, कोण आहे इकडचे? संजय उपाध्याय. मग त्यांच्याप्रमाणे हे होणार आहे का आता? कालच कसलं नाही कालच एक याच्यासाठी काहीतरी हे झालं ना भानगड की काँग्रेसवाले की BJPनी हे करायचं इनॉग्रेट. आम्ही केलं हाच प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही काही केलं नाही असं वाटतं. लोकांना नाव पाहिजे फक्त, आज अशी परिस्थिती आहे. पण आता नावासाठी नाही. ओके बहुत अच्छा. पण इसका भी थोड़ा सा म्हणजे थोडा एक लाईव्हलीहूड किंवा जे लोकल आहेत ना इकडचे त्यांना जरा इन्फॉर्मेशन वगैरे साठी. पण इथे एज्युकेशनसाठी कोण आहे एज्युकेशनचं हे द्यायला? देतील ना माहिती. जेवढं सर्व केलं तर देतील माहिती, कोणतरी ठेवतील. अजून अपॉइंट करायचं आहे. ओके आपल्या AVCनिया शिवाय अजून काही कुठला हे आहे जास्त करून? सोनोरेशा आल्बा होता ना तिकडे. कारण पूर्ण हां सोनोरेशा आल्बा होता ना तिकडे. हां तर सोनेरेशा. आणखीन 3 मुख्य 3च जास्त आहे इथे 80-90% एव्हिशिनिया. हां नाही रायझोपोरा तर खूपच कमी आपल्याला दिसलं, खूपच कमी. पण ते अजून वाढवायला पाहिजे मला असं वाटतं. जंगल कॅट. परत जे लोक येतील त्यांच्यावर कसं रेस्ट्रिक्शन लावणार? असं जर प्लास्टिक बॉटल बिटल आणले आणि टाकलं आतमध्ये व्हिजिटर्स, कारण हां ते बाहेरच थांबवणार ना. गुड गुड. स्टीलच्या बॉटल बिटल आणलं तरी अलाव करायचं, नाही तर नाही. आणि इथे पुढे मागे ना असं त्या आसामला जसं बघितलं की एक काहीतरी पाणीचा बंदोबस्त, कारण लोकांना पाणी प्यायला पण लागणारच आहे, तर तसं बंदोबस्त. आणि ते पण ते बांबूचं याच्यात ना प्यायला वगैरे देत होते, आणि बांबूचाच असं भांडा. हां म्हणजे बॉटल्स त्यांनी बनवलेलं, आणि ज्यांनी पण घ्यायचं तर विकत घेतात आणि मग ते घेतात पाणी. म्हणजे दॅट इज ऑल्सो लाईक अ प्रॉडक्ट आपला ह्या मँग्रोव्हमधलंच किंवा नॅचरल प्रॉडक्ट. बरेच पेगोडा नेस्ट आहे आतमध्ये. फक्त एक जेट्टीवाल्यांशी मीटिंग ठेवा, म्हणजे त्यांना पण आपण समजू की त्यांनी कसलं प्रकारचा डिझेल किंवा काही वापरला, किंवा इलेक्ट्रिकचा काही असं सोलर इलेक्ट्रिकचा, कारण एवढा ऊन आहे म्हणजे ते वापरू शकतात तसं. ब्रिज बनणार. हां ब्रिज बनणार. ते कुठला ते आपला जो इथून असं डायरेक्ट
हो म्हणजे ती कुठला ती कोस्टलमधून जी येते ती ना. नाही आता याचं वेगळं आहे काहीतरी. वेगळं आहे काही अजून काय वेगळं आहे. काय करतोय तो. ड्रिल मारते. तेच कामच चाललंय. अच्छा पण हे तर एकदम लागून आपल्या ह्याला आहे. परमिशन दिले इथे पण. कसलं म्हणजे त्यांनी काही बोर्ड बीड तर लावला नाही. काही समजत नाही की कसलं काम चालू आहे. पण हा कसलं काम आहे काय नाव त्यांच्या म्हणजे बोर्ड बीड काय. अच्छा हा आता करताय ते सॉईल टेस्टिंगसाठी स्ट्रक्चरचा. मग हा जो आता बांधला गेला आपला असा प्रकारचा हा जो स्ट्रक्चर वगैरे ह्याच्यावर पर्याय म्हणजे हे होणार नाही का परत तोडाफोडी किंवा कोस्टल रोड जाणार तर मग याच्यावरून होणार कदाचित. अच्छा मधून आहे का. ओके पण त्यांनी हे का नाही लावला कसलंही डेव्हलपमेंटच्या बोर्ड बीड नाही आहे. हां होय हां हां म्हणजे आधी डम्पिंग ग्राउंड होता आता बंद पडला आहे. ओके म्हणजे जेव्हा डम्पिंग होता कधी होता डम्पिंग आणि कधीपासून बंद आहे का. बंद झाले 5-10 वर्ष झाले. हो पण 5-10 वर्ष ना. पण मँग्रोव्हला तेव्हापर्यंत खराब केलंच ना. नाही का लिचेस वगैरे त्याचे डम्पिंगचे सर्व झालं ना. अजूनही जे आतमध्ये आहे ना ते लँडफिलचा ती पण लीच होत असते ना. तर ती पण एक आहे. तिथे जो बांबू लावलेला आहे इथे जो बांबू लावलेला आहे असं जो ट्रॅक सारखा बांबूचा हे जे बांबूच लावले मध्ये. इलेक्ट्रिकचे पोल येते. अच्छा पोल आहे का ते कशा जिट्टी आहे ती. पण ते जेटी आहे ती, हो हो ते जेटी आहे पण ते कशासाठी मग पोल लाईट वगैरे रात्रीच्या रात्रीच्या. हो ओके किती छान. आता हा जो पोर्शन आला तिकडनं जो पाणीचा आजचा फ्लो आहे ते कुठला भाग आहे. उत्तर उत्तन आणि इकडनं आहे ती आपलं मुंबई म्हणजे ठाणाकडचा की मुंबईकडचा. बाउंड्री आपली. अच्छा ये कोस्टल रोड के लिए अभी काम जो चल रहा है ब्रिज बनेगी सब कुछ मैंग्रोव्स के. मॅडम खुश आहेत ना लोक. येस खूप छान येस. पण हे जर आता तुम्ही म्हणताय खूप छान आणि खूप हे पण परत जर ब्रिज आली कोस्टलची मग परतच तेच परिस्थिती आपली नाजूकच आहे ना. बरोबर काढू ना. पण त्यांना सांगा तिथे बोर्ड बीड लावायला कारण तुमचे मँग्रोव्सवर काम चालू आहे. नाही मँग्रोवच्या बाजूला. हा आता मधून इथून पण आहे का काही एक्सेस. हा मधून हा जो मधला व्ही सारखा काही नाही. ती तिकडनं मुंबईचा आला आणि इकडचा उत्तनचा आला बस तेवढंच आहे. इकडे बघा मॅडम. हां हां येस इकडे तू टोपी काढ ना तुम्ही पण काढा मॅडम. अच्छा एक मिनिट. ठाणाकडचा आला का. हां ते बघा मासे. तिकडनं मासे बघा किती मोठे दिसले. कुठे तो बघा किती मोठा मासा तो हलतोय बघा ना. हे बघा हे मासे बघा ना किती मोठे. कुठे. हे काय मॅडम इथे मासे बघा ना किती. हे काय हे बघा हां 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 म्हणजे ते माती जे दिसत आहेत मातीवर होतं हां नाही मासे आहेत बरोबर. हां दिसत आहेत आता दिसत आहेत बरोबर. मातीचे हो हो दिसत आहेत. दिसले का मासे. हो हो मासे
तेव्हा तिकडे पण मासे आहेत बघा. भरपूर मासे आहेत. हो हे बघा तिकडे मासे आहेत बघा. हम्म. खूप मासे आहेत कॉर्नरला बघा किती झुंडाचे झुंड आहे. शोल ऑफ फिशेस. पण हे असंच इन्फ्रास्ट्रक्चर होत गेलं आता कुठे बिचारे ते मासे पण जाणार. जसं बिबट्यांचा हालत झालेला आहे आता. बिबट्या घरोघरी यायला लागले म्हणतात त्याला मारून टाका. तसंच आता हे पाणीतले प्राणी कुठे जाणार. अच्छा ये मोठा मासा आहे तिथे खाली बघा. एवढा मोठा मासा आहे कुठे कुठे दिसतोय तुम्हाला मोठा. गेला खाली गेला. ही जी माती माती दिसते तिथेच ना. हे बघ, हे माती इकडे दिसते. हां नाही नाही हे माती मध्ये मध्ये दिसतात ना तिथेच मासे आहेत. ते शिपटी हलते ना त्याच्यामुळे ते जाते ते खालचं पाणी इथे जाते. पण त्या कॉर्नरला मोठा मासा आहे तो दिसला का त्या छोट्या माशाच्या खाली बघा दिसलं का रे एवढा मोठा मासा आहे. कदाचित आमचे डोळे साथ देत नाही आहे. कदाचित चलो व्हेरी गुड थँक्यू सो मच. हां हे बघा फुल आता फुलाच्या पाकळ्या हां. आता इथे फळ येईल हे असं कुठे गेले ते वरती एक दिसलं हे बघ, होतं. हे इथे बघ, पण आहे हे इथे बघ. पण आहे मोठी. त्या हा corner ला त्याच्या पण वरच आहे. आणि आणि हे- किती हा, किती हे बघ. त्याला हे बसले फुलपाखरू वगैरे बसले. इथे पण आहेत बघा फुलपाखरू. मीन्स एक एक झाडाला किती महत्त्व आहे. फुलपाखरू बर्ड्स आहेत सर्व आहे. आलं. हे बघा कसं आलं तर. ही किती फुलं आले. छोटे- हा हा कुठला एव्हिसिनियाच आहे नाही ना. सोनोरिसा हा सोनोरिसा सोनोरिसा. याला फुलं मस्त येतात. काटेरी फुलं आहेत. काटेरी आहे. हे इथे लिहिलं आहे का. हो हा सोनेरीचाच आहे. मँग्रो ॲपल. हां सोनेरीशी. ओके सोनोरिसा अल्बा सोनोरिसा अल्बाच आहे ना कुठे लिहिलेले हे काय अल्बा लिहिलंय. महाराष्ट्र ट्री आहे. हां चलो गुड आई एम हॅपी. हे बांधून घेतात. पर्याय निर्माण करून टाकतो. हां पर्याय निर्माण करतात. आता म्हणजे हे रूट्स असं खालपर्यंत पाणीमध्ये जायचं. कळलं ना. पाण्याच्या शोधात हां हां जसं आपण त्या दिवशी एक पिपलचं झाड बघितलं बिल्डिंगवर तसेच हे पण आता पाणीच्या शोधात चालले. आता बघा याच्यामुळे ते म्हणतात फ्लो वगैरे काय अडकत नाही. बघा कशी परिस्थिती आहे की नाही. सिल्ट जमणारच कारण माती बिती आणून भराव केलं गेलं. हां आणि इथे पण बघा काय परिस्थिती कचरा विचराचा. आणि इथे बघा आता तर तुम्ही म्हणता नाही आहे काय ह्या बाजूला जर पुढे गेले ना. हा नाही आहे पुढे. आता जर हा कॅस्टरचा प्लांट आहे ना. हा कॅस्टरचा मला वाटतं. हा जो एरंडी बरोबर एरंडी त्याच्या पुढे नाही त्याच्या पुढे चालतो आपण नाही पुढे आता नाही. मला तिकडनं हे दाखवायचं होतं तुम्हाला की पुढे जी मी बघितली ना इथे नॅरो झालेलं आहे ना. इथे आपल्याला तेवढं दिसत नाही. मी त्या दिवशी ते पूर्ण मला घेऊन गेले ना त्या पुढे मला तसं दिसलं साईडला. आपण बघूया मला काही नाही. पण मला हेच म्हणायचं तुम्ही विचार करायचे आता. हा जो जसं ते हे करतायत ना ह्यांना एन्व्हायरमेंटल हे करून प्रॉपरली मॅनेज करून ते करणं आवश्यक आहे. पण ते तसं करत नाहीये. त्यांना जो एनओसी दिला जातो ना त्यात पण लिहून दिलं गेलं आहे की त्यांनी कसं पद्धतीने हे सगळं काम करायचं आहे. हां मला ते दिसत नाहीये की एन्व्हायरमेंटला काही आहे. जर अशा प्रकारे माती बिती भरून करतायत आणि ही बघा परिस्थिती काय आहे. किती घाण झालेली आहे. हां आणि हे तर पूर्ण BMCचं काम आहे ना. आणि हे ह्याच्यामुळे आता सपोज तुमच्या ह्या रोस्टिंगला हे बर्ड्स वगैरे बसतात आणि हे जे आहे त्यांच्यावर परिणाम होतोय. आणि पूर्ण जो आतपर्यंत पण बघा घाण पाणी गेलं आहे तिथे. तर हे पूर्ण मँग्रोव्स वगैरेला इम्पॅक्ट होतोच आहे. हॅबिटेट मेनली म्हणजे खेकडे मछली बिचली जे आहे ते सर्व आलं. मग ते तर पूर्ण खराब झालं. हे जर असं हे काम करताय तर त्यांचं काम आहे ह्याला पण थोडंसं चांगलं हे करणं. देखो अभी
स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशन. कुठला? हा, हा अकंतस. ही मोठी पानाची. ती भेंडी, हे अकंतस. अच्छा, ही खालची. हा, ओके. पण ओके. आणि मधली नाही, तीच ती ती- खोटी. हे बघा, ही काटेरी आहे ना, हा, काटेरी ही दिसते हा, तुम्हाला, हो काटेरी हो काटेरी. हो हो. ती. आणि ही आवेसनी मधली अच्छा, ही मोठी आपली बाहेरची आहे. भेंडी ती. काटेरी अकंतस. ओके. थोडी आहे ना अकंतस. काटेरी हे जे आतमध्ये आलेले हे कोण आहेत सगळे? हे काम करणार. काम करणार आहे. आणि हे जी सुचवली होती की आपले जेव्हा जिथे जिथे बोर्ड लागेल ना, ती कुठे लावलेली बोर्डचा ॲड्रेस वगैरे ते तसं पण थोडासा सुचवा, नाहीतर हा कॉमन आपण सगळीकडे लावतो.